चला आता आम्ही उतरलो. जसं की आम्हाला लग्नाला जायचं होतं ना, आता हिमायतनगर रूटनंच आम्हाला जायचं होतं लग्नाला. आता हिमायतनगरला इतकं छान महादेवाचं मंदिर आहे ना, तर इथं आम्ही उतरलो होतो. थोडंसं की नाही गुपचूप खाल्लं, गुपचूप बघितली ना की खाऊ अशी सगळ्यालाच वाटते, जशी की मोठ्यापासून लहान्यापासून. तर चला गुपचूपचा जे आहे की नाही नाश्ता केलेला आहे पाणीपुरीचा मस्त. आणि इथं जे आहे ना मंदिरामध्ये चाललो होतं. हे मंदिर खूप छान आहे, खूप मोठं मंदिर आहे महादेवाचं. आणि हे मंदिर मी पहिल्यांदाच पाहिलं, कारण ह्या साईडनं आम्ही जास्त येत नाही, निर्मल साईडनं असं जातो. तर ह्या साईडनं आल्यानं की नाही हे मंदिर पण बघून जावं म्हणून आलो. तर खूप छान मंदिर आहे, जसं की भुयारामध्ये मंदिर आहे. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण आता मंदिरचं दर्शन घ्या. आणि इथं छोटे मोठे लग्न पण पार पडतात, जसं की मंगल कार्यालय पण आहे. भुयार असलं नाही तर ते आंबे नागनाथचं मंदिर आहे तसं. किती छान आहे मंदिर. मस्त आहे मंदिर. तर चला तुम्हाला बाहेरलं मंदिर तर दाखवलंच. महादेवाचं पण दर्शन करून घ्या. आणि इतकं छान महादेवाची मूर्ती आहे, खूप मोठी अशी विशाल मूर्ती आहे. आणि मी पण हे मंदिर की नाही पहिल्यांदाच पाहिलं. खूप छान असं मंदिर आहे, एकदम मेन रोडवरच आहे, जसं की नाही मेन गाड्या जातात ना, तर मेन रोडवरच मंदिर आहे. कधी पण आला तर नक्की दर्शन करून घ्या तुम्ही. आणि मधलं दर्शन आपण करून आलोत ना की बाहेरल्या साईडला इथं जे आहे ना छोटीशी संतोष माताची मूर्ती आहे. इथं जे आहे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. खूप छान असं छोटंसंच मंदिर आहे, पण खूप मस्त आहे. कारण पहिल्यांदाच मी पाहिलं ह्या रूटनं, आम्ही जास्त येतच नाही. छानसं असं लग्नाला जाता की नाही छोटे मोठे देवस्थान केले आणि तुमच्यासोबत जे आहे की नाही ते शेअर पण केलं. तर छोटासा आपला मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाहेर जे आहे ना आता निघताना इथं रामाची मूर्ती इतकी सुंदर होती की नाही, खूप छान अशी ठेवली होती डेकोरेशनसाठी. तर चला लग्नाचा पण टाईम आता होत आला आणि जाऊन तिथं पुन्हा मला तयार वगैरे पण व्हायचं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग. आणि लग्नाचा ब्लॉग पण आता हे झाल्यावर लगेच टाकणार आहे. तर कसं वाटलं, कसं झालं लग्न काय नाही ते पण तुम्ही नक्की सांगा. आणि येणारा ब्लॉग जे आहे ना ते पण नक्की बघा.